जय श्रीराम राहुलची. जय श्रीराम. आज किती आपल्याकडे? आज 2 गाडी उतरल्या होत्या रात्री. 2 गाड्या. हो 18 गाड्या काही सेल झाल्या. तेच झालंय. 4-5 सेल झाले. एक नंबरची गाई. एक नंबर काही वेळलेली आहे काल खाली झाली खाली कार रोड आहे. आता तिथं 6 झाले कोणी येऊन कोणी घेऊन जायचं साडे 5-6 झाले. तिसऱ्यांदा खाली आलेली आहे एकदम शांत समाधान. किमतीच कसं आहे सर? किंमत आपण 60,000 सांगू. यावर असल्या कमी होईल. हा थोडंफार 55,000 फायनल. सर ही 2 नंबरची गाई. ही दुसऱ्यांदा खाली झाली आहे. हिला पण खाली कार रोड आहे. किमतीच कसं सांगता? हिचे आपण 60,000 सांगतो ती पण 55,000 देऊ. 55,000 देत. क्षमता दूध 10 ते 12 लिटर दूध जाईल तुला. आता पिळून घेऊन गेलं कोणतरी ते दूध. तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर गाई पिळूनच घ्या, तुम्हाला अंदाज कळेल. आम्ही काय पिळून दिले टेंबूरचे आता एक शेतकरी आले आपल्याला. ही दुसऱ्यांदा खाली झाली त्यांना आता 2 टाइम दूध पिळून दिलं आपण. 55,000 व्यवहार झाला हिचा. व्यवहार झाला. हो 3 नंबरची. 3 नंबर झाली. हो 4 नंबरची गाई. 4 नंबरची गाय तिला खाली कार रोड आहे. आज तिसरा दिवस त्यांलेले. तिचे आपण हिचे पण 60,000 रुपये सांगतो. 55,000 रुपये व्यवहार करायचं. याचे दर 50,000च्या हे जे बेलेले गाय आहेत एक रेंजच्या जवळ. कुठल्या गाईच काय 5 नंबर. ही पण गाय वेल्ले हिला पण खाली कारवड आहे. आपल्याकडे आज 7 गाय वेल्ले आहेत त्यातले 5 गायीला कारवड आहे 2 गायीला कोंड आहे. त्या गायीला कारवड आहे तिसऱ्यांदा खाली झालेली. आता कुणी पण येऊन 10 लिटर 2 टाइम पिळून घेऊन जायची तर 5 नंबरची. हो हिचे आपण एक सेट सांगतोय 55,000 रुपये. ही पण आपल्याकडे सगळे आज वेलेले सगळं टोटल जेवढं तेवढं 55,000 रुपये रेट नाही आपल्याला फायनल. त्यात काही कमी होणार नाही. तुमच्या चॅनलच्या मार्फत जे शेतकरी त्यांना आपण फायनल किंमत सांगतो. तसं आपण बाजारासारखी किंमत सांगत नाही 80-90 द्यायची आणि मग त्यातून उतरायचं असं काय व्यवहार नाही आपला. तुमचा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेतकरी वर्ग पाहतोय लांबून फोन केले त्याच्यामुळे आपण डायरेक्ट फायनल किंमती सांगतो. त्यांना घासाघीस करायला नको काही नाही. सर 6 नंबरच्या गायचं 6 काय? नंबरची गाय तेच रेंजची आहे. वेलेली आहे. हिला खोंड आहे आता 10 ते 11 लिटर दूध तिला चालू आहे आता. चालेल. हिला 5 दिवस झाले फक्त वेलेली. पाहता मित्रांनो अशा क्वालिटीची गाई आहे. थोडापर्यंत अंतर पहा. 55,000. हो 7 नंबरची 7 गाई. नंबरची गाय पण तेच रेंज तिला खाली कारवड आहे. दुसऱ्यांदा खाली झालेली एकदम प्युअर आहे मोठ्या मापाची. म्हणजे 7 गाई सगळ्या वेलेली आहेत. हो 7 गाय 7 वेलेल्या. गाई 55,000 देत आहे सर. हो हो मित्रांनो खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता. असे वेलेल्या गाईच्या किमती आहेत आज. ती 8 नंबरची गाई आहे. हो काय सांगितलं इथं? ही दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. एकदम शांत समाधान आहे. काबरागीर मध्ये आपण 61,000 रुपयाला फायनल म्हणजे व्यवहार झालाय तिचा. झालेले आहे. परभणीचं गिऱ्हाईक आहे त्यांनी आपल्याला टोकन टाकले समोर येऊन पाहून घेऊन जाणार. तर ही 9 नंबरची गाई. हे काय जे आपण 51,000 सांगतोय फायनल 45,000 रुपयाचे व्यवहार करू. अजून जाण्याला 8 दिवस बाकी आहे. दुधाची कॅपॅसिटी 10 ते 12 लिटर आहे त्याची. 45 आणि एकदम शांत समाधान. त्यांची स्वभावाची. हो किती दिवस बाकी आहेत म्हणले? 8 दिवस घेईल. 45,000 हो, देत आहे फायनल. हो. एकदम शांत समाधान आहे. 8 ते 10 लिटरची कॅपॅसिटी आहे त्याची. 9 नंबरची गाई. 9 10 नंबरची. 10. हा. 10 नंबरची गाई. 10 नंबरची काय आहे की पहिल्या दिवसाला एकदम मोठ्या मापाची आहे. दाताला 6 दात आहे आणि त्या 80,000 रुपये सांगतो. 71,000 रुपये फायनल. सर 11 नंबरची गाई. 8 नंबरची गायची आपण 75,000 किंमत सांगतो. फायनल 70,000 रुपये. पाहता मित्रांनो गाईची क्वालिटी. एकदम शांत समाधान आहे. हिला पण अजून 8 दिवस जाण्याला बाकी आहे. पहिल्या रुच आहे का? नाही ही दुसऱ्यांदा खाली. दुसऱ्यांदा आहे का? हो. गायची क्वालिटी पाहून घ्या मित्रांनो. काशीचा आकार राहतो. तर 12 नंबरची गाय. ही तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. हिला अजून 8 दिवस बाकी आहे. ही पण एकदम शांत समाधान. हिची आपण किंमत 60,000 सांगतो. 55,000 फायनल. 55,000 देतात फायनल. पाहता मित्रांनो असंच पडतं. तरी काँक्रीट काँग्रेस गाई आहे. हिची आपण 65,000 वेलेली आहे. नाही अजून 10 दिवस बाकी आहे तिला. एकदम शांत स्वभावाची काँग्रेस. हिचे आपण 65,000 रुपये किंमत सांगतोय. 61,000 रुपये फायनल. प्युअर एकदम काँग्रेस आहे. ते गायचे 55,000 सरसकट दर सांगितले सरांनी. आणि जे वेलेल्या गाय नाहीत त्यांचे दर हे 60-61,000 जशी गाय असेल तसे रेट राहतात. तर या गायचं काय सांगितलं सर ती गाडीत आल्यानंतर थोडी हेडन करून राहिली. आता हिला अजून 8 दिवस बाकी आहेत. हा. 8 दिवसाच्या आतमध्ये जाणार आहे. एकदम मोठ्या मापाची गाय आहे. आणि ह्या गायची आपल्याला समोरचं जे शेतकऱ्याकडून आपण आणली त्यांनी आपल्याला 22 लिटरची गॅरंटी दिलेली आहे. 2 टायमाची 2 टायमाची 22 लिटरची गॅरंटी दिली. आपण त्यांनी 22 ची दिली पण आपण 18 ते 19 लिटरची गॅरंटी दिली. जर गायला पण कास नाही अशी काढ कशाचा आकार दाखवा.
अशा प्रकारचे म्हणजे कासचा आकार दाखवा, 4-4.5 जागा आहेत. पाहता मित्रांनो गाईची कास गाईची क्वालिटी पण भारी आहे. काठ खाली बस कॅमेरा पाहता मित्रांनो आपण ते शेतकरी समोरच्या शेतकऱ्याचे पेमेंट ठेवलेले आहेत त्याच माणसाने ठेवले ते मला ज्यावेळेस जाणे त्यावेळेस आपले गाईचे पेमेंट टाकायचे दूध पिळून तेवढं. 100% दुधाची खात्री मित्रांनो 18 लिटर दुधाची खात्री मिळेल या गाईची. खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. बस. ते कालवडींचं काय सांगितलं? ते कारवड्यांची रिक्वायरमेंट होती आपल्याला. एक शेतकरी दिले आपण कारवडी द्या, हा हा आपण 10,000ची हिशोबाने 6 कारवडी दिल्या. तर सगळं 10,000 पाहता मी आज भरून जाणार आहेत. तुम्हाला खरेदी करायची असेल तर अशा कालवडीची उपलब्ध होतात ना. 10,000 रुपये सगळं काही मोठे आहेत काही छोटे आहेत पण एकसारखा 3 मोठे आहेत आणि 3 लहान आहेत. ते सरासरी ते दिलेत त्यांना. मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असतील अशा कालवडी तर उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट करून खरेदी करून द्या. जय श्रीराम मित्रांनो, आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर राहुल शेठ गुचळे यांच्या फार्मवर आलो आणि यांच्या फार्मवर महाराजांची भेट झाली. आज राहुल शेठ महाराजांची ओळख सांगा. महाराज आशुतोष देवस्थान बुरडगावचे येतात महाराज इथं. अहिल्यानगरच्या. हो आहे ना. महाराज आपण राहुल शेठकडे आले काय कारणानिमित्त आला? साहेब एक 8-9 वर्षापासून मी गिर गाय एक 9-10 गिर गाय देशी काय समोर? देशी गाय त्यांच्या जे माझ्या देवस्थानमध्ये देवस्थानात 100 वर्ष आहे. मी स्वतः मिल्क प्रोडक्शन काय करतो माझं रखलं जातं दुधाचं. ते सुरुवातीला ना मला गाय पिळायची पण माहित नव्हती. त्यांच्याकडून खात्रीशीर मी गाय नेली. आजपर्यंत या काही गायीची अडचण मला कुठल्याही प्रकारची आली नाही. 100% आणि खात्री. एका आम्ही जेवढं शब्दात सांगितलं तेवढं. व्यवहार त्यांनी कधी असं जास्त गायीच्या मापापेक्षा जास्त कधी आजपर्यंत पैसे सांगितले नाही. आणि आजपर्यंत गायीची खोड सुद्धा आली नाही. आणि ते खात्री देतात. म्हणजे गोठ्यावर येऊन समजा गाय जरी येईल 2 टाइम ते स्वतः पिळायला सुद्धा येतात. म्हणजे त्याच्यामुळे काय अडचण नाही. महाराज आपल्याकडे दुधाचे प्रॉडक्ट विक्री होतात का? हो होतं ना. काय काय असतं त्याच्यामध्ये काय करतो आम्ही सगळ्यात जास्त आहे ना गिर गाईचं गोमूत्र सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सुद्धा देतो. सगळ्यात ही पूजा सामुग्री याच्यासाठी हलण्याचा म्हणजे गावरान गाईच्या गौऱ्या असतात त्या सुद्धा देतो. आणि त्याचबरोबर दुधाचं प्रोडक्शन म्हणजे काही तूप तसा तूप काही किंवा दुधाचं सगळ्यात जास्त दूध आपण घरपोच करतो. त्याच्या दुधामध्ये डॉक्टर लोकांना पण जास्त दुधाची मागणी म्हणजे खाण्याच्या माध्यमातून म्हणजे विषारी गुणधर्म दुधाचे निघतात. तसं गिर गाईचं खात्रीशीर दूध आहे. गिर गाईच्या दुधाने काय म्हणतात की मुलाची सगळी शक्ती शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. मग तेवढं दुधावर जास्त आमचं जोर आहे. बाकी काय नाही. तूप कसं असतं आपल्याकडे? तूप खात्रीशीर असते. 3,500 रुपये किलोने लोक घेऊन जातात. तुमचा नंबर शेअर करा. 92 60 50 10 30 श्री आशुतोष महादेव देवस्थान श्री क्षेत्र बुलढाणा. मित्रांनो तुम्हाला गिर गायचं म्हणजे देशी गायचं प्युअर तूप लागत असेल तर महाराजांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तूप खरेदी करू शकता. सध्या तुपाचे सुद्धा रेट भरपूर गगनाला मिळेल. आता एक लक्षात आलं का तुपाला किंमत नाही. माझं एक वाक्य आहे का तूप देणारा कोण आहे कोण आहे ह्याला महत्व. याला महत्व आहे. तुम्हाला काय आहे सध्या बाजारमध्ये आता काय कधी कधी भ्रम पण होतो गिर गाईचं दूध लय घट्ट आहे किंवा काय असेल असं नसतं. सामान्य सारखं गाईचं दूध आहे पण आपण काय करतो त्या दुधाची काय करतो दर्जा कशा घट्ट याच्यावर करतो. आता एक लक्षात ठेवा सोनं सुद्धा चमकतं आणि पितळ सुद्धा चमकतो. पण कधी कधी सोन्यापेक्षा पण पितळ जास्त चमकतं. पण सगळ्यात महत्वाचं का आपण सोनं जर घेत आणि खात्रीशीर काय करतो त्या खात्रीशीर ज्याच्यावर खात्री त्या सोनाला म्हणजे दुधाच्या याला पैशाला किंमत नाही. कोण देतो त्याला किंमत आहे. मित्रांनो तुम्हाला तूप खरेदी करायचं असेल तर महाराजांचा नंबर दिलाय. तसेच महाराज आज राहुल शेट्टी यांच्याकडे गाय खरेदीला आलते आणि आपण त्यांचं मनोगत जाणून घेतलं. तुम्हालाही खात्रीशीर गाय खरेदी करायची असतील तर स्वतः या 2 टायमाचं सोडून 4 टायमाचं दूध मोजमाप करा वेलेले गायचं. आणि वेलेली गाय नसेल तर त्यांच्याकडे गाभण गाय असते. गाभण गायच्या सडाची आणि अंगाची 100% खात्री देतात. जर तुम्हाला ती गाय घ्यायची आणि वेळेनंतर न्यायची तशी सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. लोक म्हणजे 18-20 लिटर गाय गिर गाय दूध देत नाही. महाराजांचा अनुभव माझ्याकडं राहुल शेठने एक गाय दिली ती म्हणजे वासरू मेलेलं त्यांनी सांगितलं
गाडी देताना वासरू दगावलं होतं. वासरू दगावलं तरी गायीने 18 लिटर दूध दिलं. त्या गाडीने अक्षरशः ते म्हणजे 15-16 लिटर दूध दिलं. मला आधी खरंच वाटलं गेले महाराज तुम्ही घेऊन जा, मी स्वतः पिळायला येतो. माझ्याकडे 7 लिटरची बादली, ती पिळून परत बादली भरली. म्हणजे त्या गायीने किमान 18-19 लिटर 2 टाइमाचं मिळून दूध दिलेले. ते काय आपले प्रेक्षक आहेत काही, म्हणजे काही लोकांना माहितीये गिर गाय दूध देते, पण नाही, काही देतात. लोकांनी गिर गाय सांभाळलीच नाही. पण त्याच्या अशा त्या लोकांच्या अशा काही कमेंट असतात की गिर गाय दूध देत नाही. नाही देतात गुरुले. सगळ्यात महत्वाचं काय तुमचं खानपानावर पण सगळं सांभाळण्यावर आहे. महत्त्वाचं. सगळं सांभाळणं पाहिजे ना. आता काहींचं कसं धाराचा टायमिंग पण महत्वाचं. महत्वाचं चारा पाण्याचं चारा पाणी सगळं ना, खुराक सुद्धा हे जर व्यवस्थित असलं काही दूधच देणार ना. दूध देत आणि लागवडीची सुद्धा अडचण येत नाही. नाही येत ना. एक जवळजवळ 6-7 दिवस गिर गाईचा माझा असतो. हा. काहींना काय वाटतं की गिर गाई लागवडीला अडचण महत्वाचं असतं. तसं नाही, तुम्ही जर 2 टाइम मिळालं मिक्सचर ठेवा आणि 2 टाइम समजा डॉक्टर कोण जरी सकाळ संध्याकाळ जरी लावलं, एक थोडं कापूर मला एक खाऊ घातलं आणि वाड्याचं प्रमाण जर चाऱ्यात कमी ठेवलं तर काही खाऊ घाबरत नाही. बरोबर. हो. वाड्यामुळे प्रॉब्लेम फॉस्फरस प्रमाण कमी होतं कमी गाईच्या होतं. शरीरात. हा. म्हणजे पोषक मूल्य वाड्यामध्ये कमी होतं. सगळ्यात महत्वाचं गाईला गर्भरेतन होण्यासाठी काय तिला वातावरण पण तसं पूरक पाहिजे. जसं गर्भधारण करण्यासाठी ती गाई सुद्धा तशी काही ती मानसिकरित्या पण ती प्रबळ प्रबळ पाहिजे. पाहिजे. तिला हानमार जास्त असली, तिची चिडचिड जर जास्त असली, आता समजा अशी दाट जर गाया बांधलेल्या असल्या तिचं गर्भ राहू शकत नाही. आवश्यक. हे पण एक गरजेचं. मित्रांनो, आपण पुढील आठवड्यात सुद्धा महाराजांकडे स्वतः जाऊन महाराजांच्या गौशाळेवरील भेट घेऊन आपण पूर्ण मुलाखत तुमच्यापर्यंत सादर करणार. महाराज आज चालता चालता आपल्यासोबत बोलले, त्याबद्दल महाराजांचं परत एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद महाराज. रामकृष्ण देव. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. प्रत्येक गायची डिटेल्स दिलेली आहे आपण. खरेदीसाठी राहुल शेट यांचा नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा.